परभणीतील घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने तीव्र धिक्कार करण्यात आला। एकूणच घटनेची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। परभणीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली। या घटनेनंतर राज्यभरात तणाव निर्माण झाला। विविध सामाजिक संघटना तसंच राजकीय पक्ष हे रस्त्यावर उतरले, आंदोलन देखील करण्यात आलं। दरम्यान परभणीत आंदोलनानंतर बौद्ध वस्तीत बेकायदेशीर कोम्बिंग ऑपरेशन करून बौद्ध बांधवांना मारहाण करण्यात आली। तसंच निष्पाप नागरिकांना पोलिसांनी बेकायदेशीर अटक केली। यामध्ये सोमनाथ व्यंकटेश सूर्यवंशी या भीमसैनिकाचा पोलीस मारहाणीत कोठडीत मृत्यू झाला। विद्यार्थ्यांवर चुकीच्या पद्धतीनं गुन्हे दाखल करण्यात आलेत असा दावा करत सोलापुरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून या आंदोलनास सुरुवात करण्यात आली। मोटरसायकलीवरून सर्व भीमसैनिक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथं एकत्रित आले। यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं। यानंतर भीमसैनिकांचा मोर्चा हा पूनम गेट इथं पोहोचला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा परभणी येथील घटनेची सीबीआय चौकशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा परभणी संविधानाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा दरम्यान परभणीतल्या हिंसाचाराची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी जोरदार मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी केली। गेल्या अनेक वर्षांमध्ये महाराष्ट्राचा जर इतिहास आपण बघितला 2008 साली खरलांजीच्या दंगलीनंतर महाराष्ट्र शांत आहे आणि याच कुणी तर महाराष्ट्र पेटवायचं काम करतोय। दलितांना, मराठ्यांना आणि इतर सवर्णांना पेटवून खऱ्या अर्थानं या दोन समाजामध्ये भांडणं लावण्याची भूमिका ज्याची कुणाची असेल ती भूमिका उधळून लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी बौद्ध बांधील करतील हा आशावाद या निमित्तानं देतो। आणि मी सर्व आंबेडकर अनुयायांना, बौद्ध समाजातील सर्व कार्यकर्त्यांना विनंती करेन की कोणतीही गडबड गोंधळ काही न करता शांततेच्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या विचारधारेनुसार तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मार्गाने शांततेनं आंदोलन करून आपली भूमिका शासनापुढे मांडावी आणि ही भूमिका हे प्रश्न सोडून घेण्यासाठी आपण प्रयत्न करावा। आता हे तर षडयंत्र दिसते ना, अगदी ज्या अर्थी फक्त भारतीय संविधानाचीच होती, इतर काय या त्या राज्यामध्ये अनेक राष्ट्रपुरुषाचे फोटो आहेत, पुतळे आहेत, अनेक समाधी आहेत, अनेक त्यांचे ज्या पद्धतीचे स्मारकं आहेत तिथं न होता फक्त आंबेडकरी समाजाला करायचं कारण आंबेडकर समाज हा भावनिक आहे, तत्पर उत्तर द्यायला तयार होतोय आणि केवळ ह्या समाजाला हुसकावण्याची कुणाची भूमिका आहे हे सत्य जनतेपुढे यावं। यावेळी केडी कांबळे, अतुल नागटिळक, श्याम धुरी, पवन थोरात, राजेश उबाळे, सुशील सरवदे, शिवम सोनकांबळे यांच्यासह भीमसैनिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती।